मंडळी, जर 1983 मध्ये इंदिरा गांधींनी एका कागदावर सही केली नसती तर आज अंटार्क्टिका खंडावर भारताचा कोणताही अधिकार नसता। तिथल्या खनिज संपत्तीवर, महासागरावर किंवा नियमावर बोलण्याचा अधिकार भारताने कायमचा गमावला असता। त्या खंडावर फक्त 12 देशांचा अधिकार होता। पण इंदिरा गांधींनी पडद्यामागे एक अशी गुप्त मोहीम राबवली ज्याची बातमी अमेरिकेला सुद्धा नव्हती, आणि त्या मोहिमेचे नाव होते ऑपरेशन गंगोत्री। एका गुप्त पत्राच्या जोरावर अंटार्क्टिकावर भारताचा झेंडा कसा फडकावला तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। या संपूर्ण घडामोडीची सुरुवात 1980च्या दशकात झाली। तो काळ असा होता की जगात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी शीतयुद्ध सुरू होतं। याच काळात जगातील बलाढ्य देशांना समजलं की अंटार्क्टिका हा फक्त बर्फाचा गोळा नसून तेलाचे साठे, नैसर्गिक वायू, सोनं आणि प्लॅटिनियमचा अथांग साठा दडलेला आहे। आता एवढी संपत्ती पाहून जगातील महाशक्त्या गप्प कशा बसणार? अमेरिका आणि ब्रिटन सारख्या 12 श्रीमंत देशांनी मिळून एक अंटार्क्टिक करार केला होता। या कराराचा एक छुपा नियम असा होता की जो देश तिथे जाऊन स्वतःचं संशोधन केंद्र उभं करेल त्याला तिथल्या खनिज संपत्तीवर, महासागरावर किंवा नियमावर बोलण्याचा अधिकार भेटेल। थोडक्यात या 12 देशांनी अंटार्क्टिकावर स्वतःची मक्तेदारी निर्माण केली होती आणि भारतासारख्या विकसनशील देशाला या खेळापासून अंधारात ठेवलं होतं। भारत आपल्या देशाच्या विकासात व्यस्त असताना अचानक पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या टॅबलावर अमेरिकेतून एक गुप्त माहिती पोहोचली। हा एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा अत्यंत गोपनीय अहवाल होता। या गुप्त पत्रात लिहिलं होतं की अमेरिका आणि काही पाश्चात्य देश अंटार्क्टिक कराराचे नियम बदलण्याच्या तयारीत आहे। त्यांचा प्लॅन असा होता की अंटार्क्टिका खंडाची वाटणी फक्त सध्या तिथे असलेल्या 12 देशांमध्येच करून घ्यायची आणि भविष्यात भारतासारख्या इतर कोणत्याही नवीन देशाला तिथे पाऊले ठेवून द्यायचं नाही। जेव्हा इंदिरा गांधींनी हे गुप्त पत्र वाचलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जर आज भारत गप्प बसला तर आपली पुढची पिढी या नैसर्गिक संपत्तीपासून आणि जागतिक अधिकारापासून कायमची वंचित राहील। अमेरिका नियम बदलून भारताला वंचित ठेवणार हे इंदिरा गांधींना अजिबात मान्य नव्हतं। त्यांनी ठरवलं की अमेरिका नियम बदलण्यापूर्वीच आपल्याला अंटार्क्टिकावर पोहोचावं लागेल आणि पाश्चात्य देशाची ही मक्तेदारी मोडून काढावी लागेल। पण अंटार्क्टिकावर जाणं वाटतं तितकं सोपं नव्हतं। भारताकडे ना बर्फात चालणारं जहाज होतं, ना आपल्या लोकांना उणे 80°C तापमानात राहण्याचा अनुभव होता। अशा वेळी इंदिरा गांधी यांच्या मदतीला भारताचे एक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सय्यद कासिम धावून आले। डॉक्टर कासिम यांनी अंटार्क्टिकाचा सखोल अभ्यास केला होता। त्यांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन त्यांना या मोहिमेची वैज्ञानिक बाजू समजावून सांगितली। त्यांनी सांगितलं की भारताची शेती ज्या मान्सूनवर अवलंबून आहे त्या मान्सूनचं रहस्य थेट अंटार्क्टिकाच्या हवामानाशी जोडलेलं आहे। तिथे जाऊन अभ्यास करणं हे भारताच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे। आणि त्यानंतर जुलै 1981 मध्ये इंदिरा गांधींनी या मोहिमेला मंजुरी दिली। पण एक कडक अट ठेवली की ही मोहीम पूर्णपणे गुप्त असायला हवी। या मोहिमेला नाव देण्यात आलं ऑपरेशन गंगोत्री। ही मोहीम गुप्त ठेवण्याचं कारण असं होतं की जर अमेरिका किंवा इतर देशांना याची पुसटशी कल्पना जरी आली असती तरी त्यांनी आंतरराष्ट्रीय दबाव आणून किंवा आपल्याला जहाज मिळून न येता भारताला रोखलं असतं। अगदी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मोजके लोक सोडले तर देशात कोणाला या मोहिमेबद्दल माहिती नव्हती। इंदिरा गांधींनी शास्त्रज्ञांना तयारीसाठी फक्त 4 महिने दिले होते। भारताकडे स्वतःचं पोलार जहाज नव्हतं, म्हणून शास्त्रज्ञांनी अत्यंत हुशारीनं नॉर्वेमधून MV पोलार सर्कल नावाचं एक बर्फ तोडणारं जहाज भाड्याने घेतलं। मोहिमेत सहभागी होणाऱ्या 21 शास्त्रज्ञ आणि नौदलाच्या जवानांना शेवटच्या क्षणापर्यंत आपण नक्की कुठे चाललोय हे माहीत नव्हतं। जेव्हा हे जहाज भारताच्या समुद्री सीमेबाहेर गेलं तेव्हा जहाजाचे कॅप्टन आणि डॉक्टर कासिम यांनी सगळ्यांना एकत्र केलं आणि जाहीर केलं की आपण कुठेही साध्या प्रवासाला जात नसून आपण थेट अंटार्क्टिका खंडावर भारताचा ध्वज फडकायला निघालो आहोत। आणि अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला। 9 जानेवारी 1982च्या पहाटे सलग 1 महिन्याच्या भयानक प्रवासानंतर भारताने अंटार्क्टिकाच्या बर्फावर पहिलं पाऊल ठेवलं। संपूर्ण परिसर भारत माता की जयच्या घोषणाने दणाणून गेला। तिथल्या कडाक्याच्या थंडीत वाऱ्याच्या वेगानं भारताचा तिरंगा अत्यंत मानाने फडकवण्यात आला। तिरंगा फडकवल्यानंतर डॉक्टर कासिम यांनी जहाजावरील सॅटेलाइट फोनचा वापर करून थेट दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना फोन लावला आणि सांगितलं, आम्ही अंटार्क्टिकावर पोहोचलो आहोत आणि भारताचा ध्वज फडकावला आहे। हा संदेश ऐकताच इंदिरा गांधींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता, कारण भारताने पाश्चात्य देशांना आणि अमेरिकेला न कळू येता एका संपूर्ण खंडावर स्वतःचं वैज्ञानिक वर्चस्व सिद्ध केलं होतं। भारत अंटार्क्टिकावर पोहोचणारा जगातील 13वा देश बनला होता। भारताच्या या धाडसामुळे पाश्चात्य देशांचे पाय घसरले। त्यांना समजलं की आता भारताला दुर्लक्षित करता येणार नाही। अखेर 1983 मध्ये भारताला या अंटार्क्टिका करारामध्ये सामील करून घेण्यात आलं आणि इंदिरा गांधींनी त्या कागदावर सही केली। यामुळे भारताला अंटार्क्टिक क्लबचे मानाचे सल्लागार पद मिळाले, ज्यामुळे अंटार्क्टिकच्या प्रत्येक निर्णयात भारताला मतदानाचा अधिकार मिळाला। याचा अर्थ असा की आज अंटार्क्टिका खंडाविषयी जागतिक पातळीवर जेव्हा जेव्हा नवीन नियम बनवले जातात
तेव्हा या प्रक्रियेत भारताला मतदानाचा आणि निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आज भारताने तिथे दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि आजचं अत्याधुनिक भारतीय हे संशोधन केंद्र उभारले आहे. हे सर्व इंदिरा गांधींच्या त्या एका धाडसामुळे शक्य झालं. अंटार्क्टिक खंडावर पाळले जाणारे नियम हे जगातल्या इतर कोणत्याही देशांच्या कायद्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि अत्यंत कडक आहे. तिथे सर्वात मोठा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे तिथे तुम्ही प्लॅस्टिकचा एक छोटा तुकडा किंवा काचेची बाटली फेकू शकत नाही. भारताच्या मैत्री किंवा भारतीय केंद्रावर तयार होणारा प्रत्येक कचरा जहाजात भरून परत भारतात आणावा लागतो आणि इथेच त्याची विल्हेवाट लावली जाते. तिथले पेंग्विन, सील किंवा समुद्री पक्षी हे तिथले खरे मालक आहे. त्यामुळे माणसांना त्यांना स्पर्श करण्याची किंवा त्यांना मानवी अन्न देण्याची अजिबात परवानगी नाही. अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली सोने, हिरे आणि तेलाचा अथांग साठा दडलेला आहे. पण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तिथे व्यावसायिक खाणकाम किंवा तेलाच्या विहिरी खोदण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे या खंडावर कोणतीही गोष्ट लपवून ठेवता येत नाही. कोणत्याही देशाचे शास्त्रज्ञ दुसऱ्या देशाच्या संशोधन केंद्रात अचानक तपासणीसाठी जाऊ शकतात. तिथे लष्करी तळ उभारणं, युद्ध सराव करणं किंवा शस्त्रास्त्रांची चाचणी घेण्यावर पूर्णपणे बंदी आहे. थोडक्यात सांगायचे तर अंटार्क्टिकावर माणूस हा केवळ एक पाहुणा आहे आणि तिथे निसर्गाला जराही धक्का न लावता राहावं लागतं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आजपर्यंत भारताला काय काय फायदा झाला. तर सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या देशाची शेती आणि अर्थव्यवस्था ज्यावर अवलंबून आहे त्या मान्सूनचा अचूक अंदाज लावणं भारताला शक्य झालं. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वैज्ञानिक प्रगती आणि जागतिक दबदबा झाला. अंटार्क्टिकाच्या अथांग समुद्रात क्रिल नावाचे छोटे मासे आणि इतर सागरी जीव आढळतात, ज्यामध्ये औषधी गुणधर्म आहे. भारतीय शास्त्रज्ञ या जीवावर संशोधन करत आहेत, ज्याचा फायदा भविष्यात कॅन्सर सारख्या आजारावर औषधी बनवण्यासाठी होऊ शकतो. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे भविष्यातील नैसर्गिक संपत्तीवर आपला अधिकार असणार. सध्या तिथे खाणकामावर बंदी असली तरी भविष्यात जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय नियमानुसार या संपत्तीचा वापर करण्याची वेळ येईल तेव्हा भारत तिथे निर्णय घेणाऱ्या मुख्य देशांच्या पंक्तीत बसलेला असेल. थोडक्यात सांगायचे तर इंदिरा गांधींच्या त्या एका दूरदृष्टीमुळे भारताला केवळ विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करता आली नाही, तर भविष्यात जागतिक राजकारण आणि साधन संपत्तीच्या वाटणीतही भारताने स्वतःच्या हक्काचे आणि मानाचे स्थान कायमचे पक्के करून ठेवले आहे. तर मंडळी, इंदिरा गांधींनी अमेरिकेतून आलेल्या त्या गुप्त माहितीकडे दुर्लक्ष केलं असतं तर भारत इथे पोहोचला नसता आणि भारताला 1983 मध्ये अंटार्क्टिक कराराचे मानाचे सल्लागार पद कधीच भेटलं नसतं. अंटार्क्टिकाच्या नियमानुसार जो देश तिथे प्रत्यक्ष काम करतो त्यालाच मतदानाचा अधिकार मिळतो. आज आंतरराष्ट्रीय कायदे इतके कडक झाले आहे की आज नवीन देशाला तिथे स्थान मिळणं अशक्य आहे. तिथल्या खनिज संपत्तीवर किंवा हवामान बदलावर जेव्हा जगात चर्चा होती तेव्हा भारताच्या मंजुरीशिवाय कोणताही नियम बनू शकत नाही. यामुळेच आज जगात भारताचा दबदबा कायम आहे. तर मंडळी, इंदिरा गांधींच्या धाडसी निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.